the fourth kind of faith is there today we are going to look into. आणि या ठिकाणी चौथा जो विश्वास आहे तो आज आपण पाहणार आहोत. Strong faith. दृढ विश्वास. Strong faith. दृढ विश्वास. Yes, we need to have the strong faith, great faith in the Lord. आणि आपल्याला महान विश्वास, दृढ विश्वास ठेवण्याची देवामध्ये आपल्याला आज गरज आहे. What is a strong faith? दृढ Characteristics speaks that giving glory to God regardless of the situation and the circumstances. दृढ विश्वास म्हणजे काय तर देवाला आपली जी काही परिस्थिती आहे, जी काही आपली परिस्थिती आजूबाजूची आहे त्याच्यामध्ये परमेश्वराला धन्यवाद देणं हे दृढ विश्वास आहे. Not just faith, but it is a strong faith in that. फक्त तो विश्वास नाही तर त्याच्यामध्ये दृढ विश्वास असा आहे. It is very difficult. हे खूप अवघड आहे. Situation is not suitable. परिस्थिती ही आपल्याला साहजिक अशी नाही आहे. Situation is bad, circumstance around is not good. आपली जी परिस्थिती आहे खूप वाईट आहे, आजूबाजूची परिस्थिती चांगली नाही आहे. In that situation giving glory to God. पण या परिस्थितीमध्ये सुद्धा देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे. That is called a strong faith. आणि हा जो विश्वास आहे याला दृढ विश्वास म्हणतात. A faith that trusts God's promises without wavering. विश्वास हा आहे की देवाच्या वचनावरती विश्वास ठेवणं, हा न डगमगता देवावरती विश्वास ठेवणं and giving glory to God. आणि देवाला धन्यवाद करणं. It shouts believing in God's power and faithfulness. It shouts believing in God's promise and faithfulness. आणि देवाच्या विश्वासामध्ये it shouts the believing in God's power and faithfulness. देवाच्या सामर्थ्यामध्ये आणि देवाच्या विश्वासामध्ये आपण विश्वास ठेवला पाहिजे. And giving glory to God in that situation. आणि त्यामध्ये आपल्या देवाला आपण गौरव दिलं पाहिजे. So what is the Hebrew word for the strong? आणि हिब्रू वर्ड महान किंवा दृढ याच्यासाठी काय आहे? The Hebrew word for the strong is chajak. दृढ विश्वास, दृढ या शब्दाचा हिब्रू शब्द जो आहे तो चाजा असा शब्द आहे. Its meaning of that, it's often used even to express both physical and mental strength. आणि हे दर्शवतं शारीरिक आणि मानसिक सामर्थ्यासाठी हे दर्शवतं. काय जी आपली स्थिती आहे ती दर्शवते. It shows what is our physical and mental status. जी आपली शारीरिक आणि मानसिक जी स्थिती आहे ती दर्शवण्याचा जो शब्द आहे तो साझा असा शब्द आहे. And it's also a term of encouragement. आणि प्रेरित करणार, प्रेरणा करण्याचा जो शब्द आहे तोही देखील त्यामध्ये आला. Chajak means it also a term of encouragement. आणि त्याच्यामध्ये प्रेरणा करण्याचा सुद्धा त्याच्यामध्ये तो अर्थ आहे. In some Jewish tradition, आणि काही यहुदी परंपरेनुसार after reading the book of the law, that is Torah, आणि ज्यावेळेस हा जे देवाचे 5 अध्याय जे आहेत जुन्या करारामध्ये ते ज्यावेळेस ते वाचत असतात, when they read the Torah or the book of the Lord, ज्यावेळेस देवाचं आहे जे वचन आहे तोरा जे ज्यावेळेस ते वाचायचे, after reading the Torah they say to one another, be strong and may we be strengthened. आणि ज्यावेळेस हे पुस्तक वाचायचे, तोरा वाचायचे, त्यानंतर ते एकमेकाला म्हणायचे सामर्थ्य हो, दृढ हो आणि सामर्थ्यामध्ये राहा. Yes, means like chajak means they encourage one another. आणि चाजा म्हणजे काय तर एकमेकांना ते प्रोत्साहित करायचे. Be strong and let me be strengthened. ते म्हणायचे सामर्थ्य हो, दृढ हो आणि आपण सर्वच सामर्थ्य हो. Why? का? Because they have read the book of. पण देवाच्या विश्वासामध्ये
दृढ असं वाटलं, we need the word of the Lord. आपल्याला देवाच्या वचनाची गरज आहे. And that gives us the strength. आणि हेच आपल्याला सामर्थ्य ताकद देतं. So turn with me to Romans chapter 4. या ठिकाणी रोमकरास पत्र 4 अध्याय. Yeah, Romans chapter 4. रोमकरास पत्र 4 अध्याय. When we look to the Romans chapter 4 verse 20, ज्यावेळेस आपण रोमकरास पत्र 4 अध्याय आणि 20 वचन पाहतो. last week we did read 19th verse that he did not look at Abraham did not look at his physical body, the status. मागच्या रविवारी 19व्या वचनामध्ये आपण पाहिलं की अब्राहम त्याच्या शारीरिक परिस्थितीवरती तो पाहत नव्हता. He did not weaken his faith. त्याने त्याचा विश्वास कमकुवत केला नाही. Now 20th verse says he staggered not at the promise of God, or he did not doubt at the promise of God through unbelief, but was strong in faith, giving glory to God. त्याने देवाच्या वचनाकडे पाहून विश्वासामुळे आपली डळमळ होऊ नये नाही, तर विश्वासाने प्रबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. What did he do that? हे काय केलं या ठिकाणी? He staggered not. He did not doubt. He did not shaken in his faith. या ठिकाणी तो डळमळला नाही, या ठिकाणी तो अविश्वासू राहिला नाही. He continued strong in the faith. तो या ठिकाणी विश्वासामध्ये प्रबळ असा राहिला. In the promise of God. देवाच्या वचनामध्ये. Through unbelief he did not allow to his faith to shaken up. अविश्वासाला त्याने जागा दिला नाही की विश्वासामध्ये तो डगमगावा म्हणून अविश्वासाला त्याने जागा दिली नाही. So another translation wonderfully says, I like that. His faith did not leave him. His faith did not leave him. आणखी एक भाषांतर असं सांगतं की त्याच्या विश्वासाने त्याला सोडू दिलं नाही. His faith did not leave him. त्याच्या विश्वासाने त्याला सोडलं नाही. He did not doubt God's promise. देवाच्या वचनामध्ये त्याला अविश्वास दाखवला नाही. His faith filled him with power and he gave praise to God. त्याच्या विश्वासाने त्याला सामर्थ्य दिलं आणि त्याने देवाचं गौरव केलं. Means he took hold of that faith. आणि त्याने विश्वासाला घट्ट करून राहिला. Taking hold of that faith means hanging on to the promises of God. विश्वासाला घट्ट धरून राहणं म्हणजे देवाच्या वचनावर प्रबळ विश्वास ठेवणं. Now, as there are some points, let us go into that as we look into. काही मुद्दे आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायची गरज आहे. And okay, let me tell you one more translation. In the promise of God, he kept himself in faith. आणि या ठिकाणी आणखी एक भाषांतर असं सांगतं, देवाच्या वचनामध्ये त्याने विश्वासनीय राहिला. In promises of God, देवाच्या वचनांमध्ये he kept himself in faith. तो विश्वासू त्या ठिकाणी त्याला स्वतःला त्याने ठेवलं. That is very important. ते खूप महत्त्वाचं आहे. Sometimes we just read and we forget. बरेच वेळा आपण वाचतो आणि आपण विसरून जातो. Because God has given 2 ears, no? कारण देवाने आपल्याला 2 कान दिलेले आहेत. We hear with one ear and we live with another. एका कानाने आपण ऐकतो आणि दुसऱ्या कानाने आपण सोडून देतो. Nowadays it has become a Samruddhi or express highway. It comes like this and it goes like that. आणि आजकालच्या ह्याच्यात तर खूप फास्ट इकडून ऐकतो तिकडे सोडून देतो. काय पाळखानी वचन दिलं, काय दिलं माहित नाही, पण लय मोठ्याने वचन दिलं, लय भारी होतं. What a powerful message pastor gave. What he gave, I don't know, but he gave very powerful message. काय सामर्थ्य वचन ते पाळक साहेबांनी दिलं, काय दिलं माहित नाही, पण खूप सामर्थ्य वचन. That's how it is sometimes like that. आपण पुष्कळदा आपण असंच करतो. We hear but we forget the word of the Lord. आपण या ठिकाणी आहोत पण आपण देवाचं वचन विसरतो. Why God has given 2 ears? का देवाने आपल्याला 2 कान दिलेले आहेत? Think of just opposite. हे त्याच्या विरुद्ध आपण विचार करून पाहूया यावर. 2 mouth and 1 ear if people have. जर लोकांना 2 तोंड आणि 1 कान जर दिलं असतं,
Now one mouth, one tongue, the James says nobody could tame the tongue. Nobody could control the tongue. आणि या ठिकाणी याकोब म्हणतो की एका मुखात त्या जिभेला कुणी कंट्रोल म्हणजे ताबा घेऊ शकत नाही. Two mouths, लगाम करू शकतो. who can control? कोण त्याला लगाम घालेल? कोणी लगाम घालू शकत नाही. One mouth, both like good and bad also you will speak. आणि दोन्ही तोंडाने आपण चुकीचं पण बोलणार आणि चांगलं पण बोलणार. एकाच तोंडाने एकाच तोंडाने एकाच तोंडाने बोलतो. एकाच तोंडाने दोन्ही बोलतो. We praise God and we curse people also. आपण देवाची स्तुती पण करतो आणि लोकांना वाईट पण बोलतो. But God has given 2 ears. तर देवाने 2 कान दिले. By mistakenly, if one ear couldn't hear properly, let other ear hear properly. चुकून एका कानाने जर नीट ऐकू आलं नाही तर दुसरं तरी कान आपल्या नीट ऐकू येईल. So when we hear the word of the Lord, ज्यावेळेस आपण या ठिकाणी देवाचं वचन ऐकतो, Scripture says, by hearing the word of the Lord, our faith grows. वचन या ठिकाणी म्हणतं की जसं आपण वचन वाचतो आपला विश्वासामध्ये वृद्धी होते. Faith comes by hearing and hearing the word of the Lord. विश्वास हे देवाचं वचन ऐकून मिळतं. So how faith our become strong? आपला विश्वास कसा प्रबळ होतो? When we hear the word of the Lord. ज्यावेळेस आपण देवाचं वचन ऐकतो. When we meditate the word of the Lord. ज्यावेळेस आपण देवाच्या वचनाचं मनन करतो. So when Abraham heard the word of the Lord, मग ज्यावेळेस अब्राहमाने देवाचं वचन ऐकलं, he did not stagger. तो डळमळला नाही. He did not doubt. तर त्यांनी शंका घेतली नाही. He did not shake in his faith. तो त्या विश्वासामध्ये तो डगमगला नाही. Whatever God has given us the promises, देवाने जे काही त्याला अभिवचन दिलं, we did not doubt in that. त्यांनी त्याच्यावरती अविश्वास दाखवला नाही. We did not, even God, whatever God has given us the promises, we also did not have to doubt in God's promise. आणि ज्यावेळेस देवाने आपल्याला जे अभिवचने दिले, आपणही देवावरती अविश्वास ठेवायची गरज नाही. Abraham did not allow doubt and hesitation to come in his life. अब्राहमाला जी शंका आणि त्याला डळमळणं ते त्याच्या अंतःकरणामध्ये येऊ दिला नाही. दुविधा अवस्था. He didn't allow his mind to be shaken. त्याच्या मनाला त्यांनी दुविधा मनस्थितीमध्ये जाऊ दिले नाही. God speaks to us through different ways. देव आपल्याला बऱ्याच प्रकारे आपल्याशी बोलतो. When we read the word of God, ज्यावेळेस आपण देवाचं वचन वाचतो, when we hear the word of God, ज्यावेळेस आपण देवाचं वचन ऐकतो, when we study the word of the Lord, ज्यावेळेस आपण देवाचं वचन शिकतो, when we hear messages on the YouTube or from Facebook, we hear the word of the Lord. ज्यावेळेस आपण फेसबुक, युट्यूब देवाची वचनं ऐकतो, at this time our faith grows. आणि या ठिकाणी आपला विश्वास आपला वाढतो. So when God spoke to him, when God gave a promise to Abraham, आणि म्हणून यावेळेस देवाने जसं अब्राहमाला बोललं, त्याला अभिवचन दिलं, he did not allow faith to be shaken. आणि मग त्यावेळेस अब्राहमाने आपल्या विश्वासाला डगमगू दिलं नाही. No place for doubt and hesitation. त्याच्या आशंकेला किंवा शंका किंवा दुविधा मनस्थितीमध्ये दुविधेला त्यांनी जागा दिला नाही. Yes, we need not also allow our mind to be shaken up. आपल्याला पण आपला जो दुविधा मनस्थिती आहे ह्याला आपण जागा देऊ नये. James very clearly speaks, says, double-minded people will not get anything. त्यावेळेस याकोब सरळ म्हणतो, दुविधा मनस्थितीची जी माणसं आहेत त्यांना काहीच मिळणार नाही. Let us read if you want. 6 and 7. James 1, 6 and 7. Let him ask in faith, nothing wavering or doubting. For he that wavereth is like a wave of the sea, driven with the wind and tossed. For let not that man think that he shall receive anything of the Lord. याकोबाचे पत्र पहिला अध्याय 6 आणि 7. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. संशय धरणारा
वाऱ्याने लोटलेल्या व उचमळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा मनुष्य दोन मनांचा असून आपल्या सर्व मार्गात चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. Such people, those who are wavering in faith, असे जे मनुष्य आहेत जे विश्वासामध्ये चंचल असतात, let not that man think that he shall receive anything of the Lord. त्याने आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. The scripture is very clear unto us. या ठिकाणी वचन आपल्यासाठी स्पष्ट आहे. If in our faith, if we are wavering, if we have doubt, if we are shaking in our faith, जर आपल्या विश्वासामध्ये आपण डगमगतो, आपण संशय घेतो किंवा आपण चंचल होतो, तर या ठिकाणी आपल्याला नाही चालत. we will not receive anything from the Lord. या ठिकाणी आपल्याला देवाकडून काहीच मिळणार नाही. So don't blame God for it. मग या ठिकाणी देवाला तुम्ही दोष देऊ नका. Oh, God did not answer my prayer. I am going and doing this, doing that, and God is not doing anything. आणि देवाने माझी प्रार्थना ऐकली नाही, मी असं करतो, मी तसं करतो, पण देव माझ्याकडे लक्ष देत नाही. No, until unless without faith it is impossible to please God. नाही, विश्वास जर ही देवाला संतोष नाही अशक्य आहे. God fulfilled the promise in Abraham's life because he had a strong faith. देवाने अब्राहमाच्या जीवनामध्ये अभिवचन पूर्ण केलं कारण अब्राहम हा विश्वासू होता. He didn't allow doubt to come in his life. त्याने संशयाला त्याच्या अंतःकरणामध्ये जागा दिली नाही. Yes, no place for doubt and hesitation. संशय आणि डगमग किंवा चंचल याला त्यांनी अंतःकरणामध्ये जागाच दिली नाही. But second thing it says he strengthened in faith. Means he started not at the promise of God. Means he did not allow doubt to come in. He did not allow doubt to come in. पण त्या ठिकाणी त्यांनी संशयाला त्याला येऊ दिले नाही त्यांनी अंतःकरणामध्ये. What did he do? Second thing. पण त्याने दुसरी गोष्ट काय केली? He strengthened himself in the word of the Lord. त्याने त्याच्या देवाच्या वचनामध्ये स्वतःला दृढ केलं. In the promises of God. देवाच्या वचनामध्ये, देवाच्या अभिवचनामध्ये त्यांनी दृढ केलं. Because in the promise of God, everything in the word of the Lord says yes and amen to it. आणि देवाचं वचन सगळं, देवाचं वचन जे आहे ते आमेन आणि होय मध्ये. God, he is a faithful God. देव जो आहे हा विश्वसनीय देव आहे. He is a promise keeping God. तो आपला विश्वास राखणारा देव आहे. This signifies that when we strengthen in the word of the Lord, ज्या वेळेस आपण देवाच्या वचनामध्ये प्रबळ होतो, it signifies that growing. हे असे दर्शवते की आपण आपली वाढ करत आहोत. We are becoming strong, healthy. आपण या ठिकाणी प्रबळ होत आहे, सामर्थ्य होत आहे. Faith that is not easily shaken. आणि विश्वास हा सहज डगमगणारा नाही. When we grow in the word of the Lord, ज्यावेळेस आपण देवाच्या वचनामध्ये वाढतो, doubt has got no place. संशयाला त्या ठिकाणी जागा नाही. No place for doubt. संशयाला जागाच नाही. When we grow in the word of the Lord, ज्यावेळेस आपण देवाच्या वचनामध्ये वाढतो, why we are not stable? का आपण स्थिर नाही आहे? Why we are shaken in our faith? का आपण आपल्या विश्वासामध्ये डगमगतो? No word of the Lord. कारण देवाचं वचन आपल्यामध्ये. When we grow in the word of the Lord, ज्यावेळेस आपण देवाच्या वचनामध्ये वाढतो, we become strong. आपण सामर्थ्य प्रबळ होतो. Why Abraham did not stagger? कारण का अब्राहम संचल झाला नाही, का डगमगला नाही? Because he grew, he became strong in the promise of God. कारण देवाच्या वचनामध्ये तो प्रबळरित्या वाढत गेला. And third thing, आणि तिसरी गोष्ट, he became strong in the promise of God, but was strong in faith, giving glory to God. आणि देवाच्या वचनामध्ये तो प्रबळ होत गेला आणि देवावरती त्याचा विश्वास होता आणि विश्वासामध्ये अधिक वाढत गेला. He gave glory to तो God. देवाला गौरव देत गेला. So we need to do the same thing in our life. आणि आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये हे करण्याची गरज आहे. Wonderfully, Lord has taught us in the Bible study. देव अद्भुतरित्या आपल्याला शास्त्र अभ्यासामध्ये शिकवत आहे. Lord has taught us that on Philippians chapter 4 verse 4. फिलिप्पीकरास पत्र 4:4 मध्ये आपल्याला देव
आपल्याला देवाने सांगितलेलं शिकवलेलं आहे How to rejoice in the Lord. कसं देवामध्ये आनंद मानला पाहिजे. Paul, when he wrote this letter, Philippians chapter 4, पौलाने ज्यावेळेस फिलिप्पीला हे पत्र लिहिलं, he was in prison. तो त्या ठिकाणी तुरुंगामध्ये होता. While he was in prison, he is writing to the Philippians, rejoice in the Lord. Again I say rejoice. ज्यावेळेस तो तुरुंगामध्ये होता, फिलिप्पीकरास तो म्हणतो आनंद करा, प्रभूमध्ये आनंद करा. How could he do that? कसं तो करू शकतो या ठिकाणी? Because he was strong in faith. कारण तो देवामध्ये विश्वासामध्ये प्रबळ होता. Because he was in prison, he did not doubt in God's word. तो तुरुंगामध्ये असताना देवाच्या वचनावरती त्याने संशय घेतला नाही. He trusted in the promises of तो God. देवाच्या वचनावरती विश्वास त्याने ठेवला. He didn't care because he was in prison. He didn't care because he was in prison. त्याने ते तुरुंगात असताना त्यांनी काळजी केली नाही स्वतःची. He knew God is with me. त्याला माहित होतं देव माझ्या बरोबर आहे. His promise is for me. देवाचं वचन हे माझ्यासाठी आहे. He will not leave me. तो मला कधी सोडणार नाही. So he by faith he did not. आणि म्हणून देवाचं विश्वासामध्ये असताना देखील तो गप्प राहिला नाही. He did not keep himself quiet. तो स्वतःला गप्प बसला नाही त्याने. What did he do? तो काय केला? He believed in God. त्याने देवावर विश्वास He ठेवला. was strong in the word of the Lord. तो देवाच्या वचनामध्ये प्रबळ होता. He did one more thing was he praised God. आणि त्यांनी आणखी एक गोष्ट केली की त्याने देवाचं गौरव केलं. What happened? काय झालं? The doors of Paul, when he was in prison, the doors of the prison were open. ज्यावेळी तो तुरुंगामध्ये होता त्यावेळी तुरुंगाची दारं उघडली गेली. The chains were broken. त्या साखळ दंडा त्या तुटल्या गेल्या. So that is the power of God. आणि हे देवाचं सामर्थ्य आहे. So we need to grow in the Lord. आणि म्हणून देवामध्ये आपल्याला वाढायची गरज आहे. We need to rejoice in the Lord. आपण देवामध्ये आनंद करण्याची गरज आहे. Earthly pleasure is for a while. आणि हे जगिकची आनंद आहे तो क्षणिक आहे. It will not set you free. तो आपल्याला मुक्त करणार नाही. But when we rejoice in the Lord, पण ज्यावेळेस आपण देवामध्ये आनंद करतो it will set us free from all kind of bondages. आपल्याला सर्व बंधनातून ते मुक्त करणार आहे. Even in 1 Thessalonians chapter 5 it says, पहिलं तेसलोनिकरास पत्र 5वा अध्याय 1 Thessalonians chapter 5 verse 16 to 18. तेसलोनिकरास पहिलं पत्र Chapter 5 verse 16 to 18. पहिला अध्याय 5वा अध्याय 16 to 18. Rejoice evermore. Pray without ceasing. In everything give thanks, for this is the will of God in Christ Jesus concerning you. सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्मरण करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. Abraham was old in his age. He was old. अब्राहम तो वृद्ध होता. But he rejoiced in the Lord. तो देवामध्ये त्याने आनंद करत होता. He prayed, he believed in the word of the Lord. तो प्रार्थना करत होता. तो देवाच्या वचनावरती त्याचा विश्वास होता. He gave thanks for what? त्यांनी देवाला धन्यवाद दिलं. कशासाठी? The promise which God has given him. देवाने जे अभिवचन त्याला दिलं, The situation is not suitable. जी परिस्थिती त्याची योग्य नव्हती, His physical situation was not right. त्याची जी शारीरिक परिस्थिती होती ती बरोबर नव्हती. But he believed in the promises of God. पण त्याने देवाच्या वचनावर त्याचा विश्वास होता. And he gave thanks to the Lord. आणि त्याने देवाला धन्यवाद केला. And for this is the will of God in Christ Jesus concerning you and me. आणि म्हणून सर्व स्थितीत उपकार स्मरण करा, कारण तुमच्या विषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. Now what is the lesson we can learn from this Abraham's life? आणि म्हणून अब्राहमाच्या जीवनावरून आपण काय धडा शिकतो? Trusting God's character. देवाच्या व्यक्तिमत्वावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. We need to trust God and His character. आणि देवावरती आणि त्याच्या व्यक्तिमत्वावरती आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे. He is a faithful God. तो विश्वसनीय देव आहे. He is a promise keeping God. तो प्रार्थना पूर्ण करणारा देव आहे.
वचन पूर्ण करणारा देव आहे. He is not a man that he should lie. तो मनुष्य नाही की खोटे बोलेल. He is a just God. तो न्यायी देव आहे. He says, call unto me and I will answer. तो म्हणतो माझ्याकडे मागा आणि मी तुम्हाला उत्तर देईन. Strong faith involves recognizing God's ability. देवाचा जो सामर्थ्य आहे, देवाची जी पात्रता आहे, तो विश्वास मध्ये आपल्याला दिसतं. God's ability. देवाचं जी पात्रता, देवाची पात्रता जी आहे. Not what is my ability. मग माझी पात्रता नाही. Not what I can do. मी काय करू शकतो हे नाही. What God can do. देव काय करू शकतो. Impossible things God does possible. अशक्य गोष्टी देव शक्य करतो. For him nothing is impossible. त्याच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. So we need to trust in God's ability. आणि म्हणून देवाच्या पात्रतेवरती आपल्याला विश्वास ठेवण्याची गरज आहे. And willingness to fulfill his word even when it seems unlikely. आणि म्हणून जर आपल्याला अशक्य वाटत असेल तरी त्याच्या शब्दावरती आपल्याला विश्वास ठेवण्याची गरज आहे. Yes, we need to keep faith, strong faith in the promises of God. देवाच्या वचनावरती आपल्याला महान विश्वास, प्रबळ विश्वास ठेवायची गरज आहे. Dear people of God, remember, देवाच्या प्रिय लोकांना लक्षात ठेवा, Abraham as an illustration for us. अब्राहम आपल्यासाठी एक प्रेरणादायी, उत्साहीदायी असा एक व्यक्तिमत्व आहे. When we have strong faith, ज्यावेळेस आपल्याकडे दृढ विश्वास आपल्यामध्ये आहे, righteousness of God is credited in our life. देवाचं जे नीतिमत्व आपल्या जीवनामध्ये काय. Do you understand? We are not righteous. आपण नीतिमान नाही आहे. Scripture says no one is righteous on this earth. वचन म्हणतोय की या पृथ्वी तलावरती कुणीही नीतिमान नाही आहे. But when in Christ Jesus we give thanks to God, ह्या वचनाद्वारे येशूमध्ये देवावरती ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो and we thank God, आणि देवाला आपण धन्यवाद देतो, when we rejoice in Him, ज्यावेळेस आपण देव त्याच्यामध्ये आनंद करतो, when we believe in the promises of God, तर देवाच्या वचनावरती आपण विश्वास ठेवतो, the righteousness of God is credited in our account. देवाची नीतिमत्ता आपल्या भागामध्ये, आपल्या जीवनामध्ये कार्य करते. So through faith we become righteous. विश्वासाद्वारे आपण नीतिमान होतो. How God counted Abraham as a righteous? देवाने अब्राहमाला कसं विश्वास उघडला? Because of faith he was counted as a righteous man. विश्वासाच्या द्वारे त्याला नीतिमान करले गेले. When he heard God's voice, he left everything and obeyed God. ज्यावेळेस त्याने देवाचा शब्द ऐकला तर सर्व काही सोडून देवाला त्याने अनुसरले. So we also need to trust in God's character. आणि म्हणून देवाच्या व्यक्तिरेखेवरती आपल्याला विश्वास ठेवण्याची गरज आहे. Second thing is we do understand that is, we need to obey. Obedience from faith. आणि म्हणून दुसरी गोष्ट या ठिकाणी समजून घेण्याची आपल्याला गरज आहे की देवाचं वचन पाळत करणं. Strong faith often leads us to obedience. प्रबळ विश्वास जो आहे ते देवाच्या वचनाचे पालन करणं आपल्याला शिकवतं. And that leads to please God in everything we do. आणि तेच देवाला गौरव करणं. आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवाला आपण गौरव करतो. Now just imagine. I don't know if we would have been there in the place of Abraham. जरा समजून घ्या, जर आपण अब्राहमाच्या ठिकाणी असतो and the old age God blessed him with a son called Isaac. आणि त्याच्या वृद्धपणामध्ये इसाक हा त्याला मुलगा त्यांनी दिला. At the age of 100. त्याच्या 100व्या वयामध्ये शेवटचा आधार. God blessed him with a son called Isaac. देवाने इसाक हा मुलगा त्याला दिला, आशीर्वादित केलं. And God told him when he grew young, ज्यावेळेस तो मुलगा तरुण झाला, God told him to sacrifice him. देवाने त्याला म्हटलं की तू त्याला समर्पण कर. As a parents, father and mother, I want to ask you all a question. आपण एक पालक म्हणून, आई वडील म्हणून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. If we were in the place of Abraham, what we would have done? जर आपण त्या अब्राहमाच्या ठिकाणी असतो, आपण काय केलं असतं?
God says, whom do you love the most? देव म्हणतो तू ज्याला जास्ती प्रेम करतोस, sacrifice him for me. तू माझ्यासाठी त्याला अर्पण कर. Will we do? आपण काय करू शकाल का? Will we sacrifice our child for the Lord? आपण आपल्या मुलांना देवाच्यासाठी अर्पण करेल का? We have only one daughter. कसराना एकच मुलगी आहे. It's my prayer. ती त्यांची प्रार्थना आहे. She should be educated well and she should serve the Lord. That's only desire. त्यांची प्रार्थना अशी आहे की तिने पूर्ण चांगलं शिक्षण घ्यावं आणि देवाची सेवा तिने करावी. Because she is a gift from God to us. कारण ती जी आहे ते देवाकडून त्यांना मिळालेली एक भेट आहे. And we want to dedicate unto God. आणि त्यांना ते देवाला समर्पित करायचं. Because we love God, you know, the faith, strong faith leads us to please God. आणि जो प्रबळ विश्वास जो आहे तो देवाला संतोषणारा आहे. Early as I have told you. आधी मागच्या वेळेस आम्ही जे पास्टरनी सांगितलं, you know, when I was growing and I was actively involved in the ministry. आणि ज्यावेळेस पास्टर वाढत होते, देवाच्या सेवेमध्ये वाढत होते, there were some youths. त्या ठिकाणी काही तरुण होते. And they were also coming with us for outreach and evangelistic ministry. आणि तेही बाहेर देवाची सेवा करण्यासाठी, वचन प्रसार करण्यासाठी, सुवार्ता करण्यासाठी त्यांच्याबरोबर जायचं. So parents started shouting on us. आणि त्यांचे पालक जे आहेत ते पास्टरांवरती ओरडायचे. I said, I was not a pastor at that time. Let them just do their studies and then they'll do rest everything. ते म्हणतात, त्यावेळेस ते म्हणायचे, बंधू त्यांना अभ्यास करू दे, त्यांना त्यांचं करिअर करू दे. Now they did their career. आणि ते त्यांचं करिअर त्यांनी केलेलं आहे. They got big bungalows, not bungalows, properties. फक्त त्यांना घरच नाही, बंगलेच नाही, तर अनेक बंगले त्यांना मिळालेले आहेत, त्यांच्या प्रॉपर्ट्या झालेल्या आहेत. But look at their character. पण त्यांच्या व्यक्तिरेखेवरती तुम्ही बघा, they are away from the Lord. ते देवापासून खूप लांब आहे. So here comes a sacrifice. म्हणून या ठिकाणी त्याग हा खूप महत्वाचा आहे. God has taught me. देवाने मला सांगितलं. As I was growing in the Lord, God has taught me wonderfully. जसं मी देवामध्ये वाढत गेलो, देवाने सुंदररित्या मला शिकवलं. From the life of Abraham. अब्राहमाच्या जीवनाद्वारे What God wants from us is. देवाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे? What we love the most, give to Him. आपल्याला आपण ज्याच्यावर जास्ती प्रेम करतो ते देवाला. Whom do you love the most? My question to you all today. माझा प्रश्न तुम्हाला आहे की तुम्ही सर्वात प्रेम कोणावरती करता? अधिक प्रेम, अधिक जास्त सर्वात जास्ती प्रेम कोणावरती करता? But through Jesus, God has given us 2 commands. आणि येशूद्वारे देवाने आपल्याला 2 आज्ञा दिलेल्या आहेत. Love thy God from all thy heart, mind, body, soul and spirit. तू तुझ्या देवावरती पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण जीवाने प्रीती कर. Whom do we love the most? आपण कुणावरती जास्ती विश्वास प्रेम करतो? In whose love have we fallen? आपण कुणाच्या प्रेमामध्ये पडलो? Sometimes we love our parents, our wife, our husband, our mother, father, our children, our property, our car, our bike, our mobile. बरेच वेळा आपण आपल्या बायकोशी, आपल्या मुलावरती, आपल्या बहिणीवरती, आपल्या पतीवरती, आपल्या घरावरती, आपल्या गाड्यांवरती, आपल्या जागेवरती आपण प्रेम करतो. That's why Jesus asked Peter 3 times. आणि म्हणून येशू ख्रिस्तानं पेत्रला 3 वेळा विचारलं, Do you love me? तू माझ्यावर प्रेम करतोस का? Strong faith, दृढ character is that person will love the most. दृढ विश्वासाचं उदाहरण हे आहे की आपण जो मनुष्य देवावरती प्रेम करतो, strong, the person with the strong faith, जो मनुष्य प्रभू विश्वासाने आहे, he will love God the most. तो देवावरती अधिक प्रेम करेल.
In his life, only one desire will be there: आणि त्याच्या जीवनामध्ये एकच ध्येय असेल, to please God. देवाला संतोष होणे. So Abraham did not stagger in his faith. आणि म्हणून अब्राहम त्याच्या विश्वासामध्ये डगमगला नाही. Not before Isaac's birth. फक्त इसाकाच्या जन्माच्या आधीच नाही. After the birth of Isaac, he grew up well in youth, and God is telling him to sacrifice. आणि ज्यावेळेस अब्राहम जन्मला त्याच्यानंतर अब्राहम मोठा झाला आणि देव म्हणतो की त्याला इसाक जन्मला, इसाक मोठा झाला आणि देव अब्राहमाला म्हणतो की माझ्यासाठी त्याला अर्पण कर. We are good actors. आपण सर्वजण नाटक करायला खूप चांगले we can do the best. I think we can do the best. अभिनेता कदाचित करणार, नाटक करायला करणार, लगेच करतात. And we are good actors. We can do a lot of actings. But real fact, God knows our heart. आपण पुष्कळदा बरेच अभिनय करतो, बरेच नाटक आता पाच, पण देव आपला अंतकरण जातो. We can show people that I love God very much. आपण लोकांना दाखवून देऊ शकतो की मी देवावरती खूप प्रेम करतो. But God knows our heart. पण देव आपला अंतकरण जाणतो. Abraham was about to sacrifice Isaac. अब्राहम इसाकाला अर्पण करणारच होता. God was looking at his heart. देव त्याचा अंतकरण पाहत होता, not his acting. त्याचा ऍक्टिंग, त्याचा ऍक्टिंग बघत होता, अभिनय बघत होता. Till last moment he was about to kill him. God said stop. तो अगदी त्याला मारणारच, त्यावेळेस देवाने त्याला थांबवलेलं. Why Abraham could took such a step? का अब्राहम ते धाडस करू शकला? Because he knew God has promised me. कारण त्याला माहित आहे जर देवाने मला अभिवचन दिलेलं आहे, and if God has blessed me with this child Isaac, आणि जर देव मला या पुत्राद्वारे आशीर्वादित करत आहे, he is the only one son now. हे फक्त हा एकच पुत्र आहे. Now another son, no, don't know. Cannot doubt, but don't know. आता बाकीचे जे पुत्र तर मला माहित नाही तिकडे, पण मी अविश्वास ठेवत नाही. He had a faith. If I kill this Isaac, God has asked, he is able. He trusted God's ability that he can raise Isaac from the dead. अब्राहमाचा विश्वास असा होता, जर का मी त्याला इसाकाला अर्पण केलं, परमेश्वर एवढा सामर्थ्य, एवढा प्रबळ आहे की तो मला पुन्हा एकदा याला जिवंत करेल. So I want to encourage you here. आणि मला तुम्हाला या ठिकाणी उत्तेजन करू. Like Abraham. अब्राहमासारखंच we need to become strong in the faith. आपल्याला विश्वासामध्ये प्रबळ राहायचे. He did not stagger. He did not allow doubt to come in his life. तो डगमगला नाही, तो शंकेला त्याच्या मनामध्ये त्यांनी भाव दिला नाही. He did not allow his situation to take control of his mind and his life. त्याच्या परिस्थितीला, त्याच्या मनावरती आणि त्याच्या जीवनावरती प्रभुत्व चालण्याची जागा दिली नाही. But he trusted in the promises of God. पण देवाच्या वचनावरती त्याने विश्वास ठेवला. And he gave God the glory. आणि देवाला त्याने गौरव दिला. So like Abraham, we need to also have strong faith. आणि म्हणून अब्राहमासारखंच आपल्याला ही प्रबळ विश्वासाची गरज. We need to have strong faith in the promises of God and his ability. आणि आपण देवाच्या वचनावरती आणि त्याच्या शब्द, त्याच्या वचनावरती, त्याच्यावरती आपल्याला प्रबळ विश्वास ठेवण्याची गरज आहे. And we need to give God the glory. आणि आपल्याला देवाची गौरव देण्याची गरज आहे. Hallelujah. Hallelujah.